हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग टाकते आहे. त्याचं रिझन असं की थोडं अपडेट द्यायचं होतं मला, प्लस एक गुड न्यूजसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तर म्हटलं चला आज ब्लॉगच शूट करते. कारण तसं मी विचार केला ना, कम्युनिटी पोस्टमधून सांगण्याचा किंवा काय, तर ते राहूनच जातं. मग मध्ये जो गॅप झाला ना एवढा मोठा प्रिशूच्या बर्थडे नंतर, तो गॅप का झाला ते सांगते. प्रिशूच्या बर्थडेचा व्लॉगसुद्धा मग मी लेट टाकला. त्याचं रिझन असं की मी हॉस्पिटलाइज्ड होती आणि मी जे बोलले होते ना आधी डॉक्टरकडे गेल्यानंतर की मी सेकंड ओपिनियन घेते, कारण या डॉक्टरांनी सांगितलं की तुला 6 महिन्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागेल. तर मला तेवढं जास्त काही वाटत नव्हतं, म्हणून मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. तर दुसरे डॉक्टर बोलले की तू हे मेडिसिन घे आत्ताच, पण आपल्याला काही ब्लड टेस्ट करावं लागेल, एक 2-3 दिवसामध्ये करूया असं मी ठरवलं. कारण महालक्ष्मी होती, परत प्रिशूचा बड्डेसुद्धा मला करायचा होता त्याच्यामुळे. तर ते बोलले की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, आता मेडिसिन घे. तर मग मी दुसऱ्या डॉक्टरचं मेडिसिन सुरू केलं, जे आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर त्यांचं 5 दिवसाचं घेतल्यानंतर मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, तर त्यांचं मेडिसिन सुरू केलं. मला तेवढा जास्त काही फरक जाणवत नव्हता. जे मायग्रेनचं आहे, तर त्याचं डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं होतं की स्ट्रेस जर असेल तर मेडिसिन असर करणार नाही. तुझा झोपेचा जो आहे ते तेवढा पुरतं फक्त सॉल्व्ह होईल, बाकी काहीच नाही. तर मग जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे, कारण ते फालतू जरा गोष्टी आहेत त्याच्याकडे मला लक्ष नाही द्यायचं आहे. मग प्रिशूचा बड्डे झाल्यानंतर 2 दिवसांनीच माझी तब्येत एवढी जास्त झाली की मी म्हणजे मला प्रिशूसुद्धा ओळखायला येत नव्हती आणि माझं असं खूपच जास्त झालं होतं. म्हणजे मी अशी सून पडल्यासारखी झाली होती आणि माझ्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता आणि जो कंटेंट ब्लडमध्ये 1 ते 5 पाहिजे असतो, तो माझा डायरेक्टली 96 झाला होता. डॉक्टर बोलले की आत्ता जर आणलं नसतं आणि हा कंटेंट 100 क्रॉस झाला असता, तर मग खूप जास्त टेन्शनची गोष्ट होती आणि ते माझं अजूनपर्यंत रिकवर झालेलं नाही आहे. तुम्ही विचार करू शकता, प्रिशूचा बड्डे झाल्यानंतर 2 दिवसांनी वगैरे मला ॲडमिट करावं लागलं. 5 दिवस मी होते हॉस्पिटलमध्ये. तरीसुद्धा आत्तापर्यंतही ते रिकवर झालेलं नाही आहे. तुम्ही विचार करू शकता ते किती जास्त आहे. तर ब्लड टेस्ट करणं सुरू आहे, मेडिसिन्स घेणं सुरू आहे. पण त्या कंटेंटला कव्हर व्हायला थोडा वेळ लागेल, कारण तो खूप जास्त झाला आहे. जो 5 पर्यंत पाहिजे असतो, तो 96 आहे. असो. तर त्याच्यामुळे मग मध्ये माझं एडिटिंग वगैरे सर्व पेंडिंग होतं आणि त्यामुळे मग माझं शॉपसुद्धा बंद होतं. आता 2 दिवस झाले मी शॉपला सुरू केलेलं आहे. आजची तारीख आहे 26 आणि मी नवरात्री सुरू झाली तेव्हा शॉपमध्ये आले होते. त्याच्यानंतर मला मी नाही थांबू शकले जास्त, कारण माझी तब्येत म्हणजे व्यवस्थित नव्हतंच. त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ थांबायचे जायचे. आता पूर्ण दिवस मी शॉप ओपन ठेवते आहे. म्हणजे मला तेवढं होतं आहे आता. तर आधीचे 2 दिवस मला इथे आल्यानंतर पूर्ण दिवस जे मी ओपन ठेवते आहे 2-3 दिवसापासनं, तर मला कामच पुरलेत शॉपचे, कारण खूप दिवस शॉप बंद होतं. त्याच्यामुळे मग पूर्ण मी क्लिनिंग वगैरे केली असं सर्व. तर ते आहे. असो. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओजला थोडा गॅप घेतलेला, कारण मला मोबाईलसुद्धा यूज करायला होत नव्हतं, काहीच होत नव्हतं. मी प्रॉपर रेस्ट का सांगितलेला, त्याच्यामुळे मग मी प्रॉपर रेस्ट केला. तर त्यामुळे आपले व्हिडिओज वगैरे काहीच आले नाही. जे शेड्यूल्ड आहे ते येतातच आहे. आता ते ना आधीचे व्हिडिओज होते आणि मग माझ्याकडनं असं झालं की ते सुटून गेले, की ते मी अनलिस्टेड केलेले आहे. मग मी ते शेड्यूल्ड करून दिले. आता मला हे करायचं होतं की म्हणजे मला हे बोलायचं होतं की काही व्हिडिओज आहेत, जसं लास्ट इयरच्या नवरात्रीचं, माझं ऑपरेशन जे झालं होतं त्याचं, किंवा आणखी 1-2 मधले ब्लॉग्स आहेत. मला हे म्हणायचं आहे की ते ओल्ड ब्लॉग्स आहेत, तर ते मी आता शेड्यूल्ड करू का? आधीसुद्धा मी एक पोस्ट टाकलेली, तर मग माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहे त्यांच्या कमेंट्स होत्या की ठीक आहे, तुझे ब्लॉग्स कुठलेही असले तरी चांगले आहेत, आवडतात आणि त्यामध्ये प्रिशूचे जर असतील तर फारच छान, सो करते. या ब्लॉग्समध्ये प्रिशू एवढी जास्त नाही आहे, जे मी आधी शूट केलेले, कारण तेव्हा असं होतं की प्रिशूला शो नाही करायचं वगैरे या सगळ्या गोष्टी. तेव्हाचे ते ब्लॉग्स आहेत, तर ते शेड्यूल करू का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि न्यूज अशी द्यायची होती की मी शॉपमध्ये काही म्हणजे काही गोष्टी आणणार आहे. तर ते एक सरप्राईज आहे. ते मी तुम्हाला आता पुढे जेव्हा आणेल, त्याचं जे काही प्रिपरेशन करेल, तयारी करेल, तेव्हा ते सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला माझी ती आयडिया कशी वाटली ते नक्की सांगाल. आणि हे प्लॅनिंग ॲक्च्युली सर्व बाबांचं होतं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की तू या बिझनेससोबतच ते सुद्धा थोडंसं म्हणजे करून बघ थोडं. तर आम्ही थोडंसं म्हणजे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ती आयडिया कशी वाटली ते मला नक्की सांगा. आता बऱ्याच जणांचं असं होईल की या गोष्टी कशाला सांगते, या गोष्टी नाही सांगायला पाहिजे.
वगैरे. पण तसं नाही, माझी जी यूट्यूबची फॅमिली आहे ती खूप चांगली आहे. कारण मी आत्ता कमेंट्स रीड करत होते, जे मी कमेंट्स ऑफ केलेल्या, आणि त्याच्यानंतर मग आता कमेंट्स बघत होते, तर ना एवढा जास्त सपोर्ट फॅमिलीशिवाय दुसरं कोणीच करत नाही. आणि जेवढा जास्त सपोर्ट मला कमेंट सेक्शनमध्ये दिसतोय, सो त्याच्यासाठी ना मी खरंच खूप जास्त थँकफुल आहे. खूप जास्त सपोर्ट करतात आहे तुम्ही. आणि खरंच माझ्या ब्लॉग्सला सुद्धा खूप प्रेम मिळतं आहे. आणि कमेंट्स वाचल्यानंतर काही काही एवढं भरून आल्यासारखं होतं की वाव, म्हणजे आहे कुणीतरी ज्यांना मी जेन्युइन वाटते, माझे कंटेंट्स जेन्युइन वाटतात. सो त्यासाठी मी हॅपी आहे. आणखी हे होतं की मी आता थोडंसं या आयडीला गॅप द्यायचा विचार करते आहे. म्हणजे जे शेड्यूल्ड कंटेंट आहे ते येतील. फुल व्लॉग्सला मी थोडंसं विचार करते की थोडं स्टॉपच करून द्यायचं. मिनी व्लॉग्स मी शेअर करत जाईल इन बिटवीन. त्याचं रिझन असं की मला माझ्या प्रोफेशनल आयडीकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. मी स्नेहप्रीत ब्युटी हेवनचं सुद्धा यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण एज्युकेशनल कंटेंटच असतात. आणि त्यामध्ये पूर्ण एज्युकेशनल कंटेंटच मी टाकण्याचा विचार केला आहे. कारण यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथनं खूप काही शिकता येतं. सो बरेच जण आहे जे पैसे खर्च नाही करू शकत. सो मला असं वाटतं की मी अकॅडमी तर सुरू करणारच आहे, पण त्याची सुद्धा प्राईस मी खूप जास्त ठेवणार नाही आहे. पण तोपर्यंत विचार करते आहे मी अकॅडमीचा आत्ता स्टॉप यासाठी केलं, कारण मला प्रिशूला फीड द्यायला वगैरे घरी जावं लागतं, किंवा ती बऱ्यापैकी इथे असते. जसं मी सांगितलं, मी इथे तिचा पाळणा बांधून घेतला आहे. मी तिला कधी कधी इथे आणते, कधी कधी मी मध्ये मध्ये घरी जाते. मग मला असं वाटतं की जेव्हा आपण कुणाकडून पैसे घेतो तेव्हा त्यांना आपण पूर्ण तेवढं रिझल्ट देऊ शकलो पाहिजे, तेवढा आपला टाईमसुद्धा देऊ शकला पाहिजे. म्हणून मी विचार करते की मी नेक्स्ट इयरला ॲडमिशन्स घेईल. आता जे काही इन्क्वायरी येतात आहे सर्वांना मी हेच सांगते की नेक्स्ट इयर. पण तोपर्यंत मी विचार करतात आहे, असे किती जण असतात जे अकॅडमीला पैसे खर्च नाही करू शकत, पण त्यांना शिकायचं आहे. यूट्यूबवर ऑलरेडी शिकण्यासारखं भरपूर काही आहे. पण मला असं वाटतं की मी जे काही शिकले, माझ्या एक्सपिरियन्समधून मी जे काही शिकले, ते कंटेंट मला यूट्यूबला पोस्ट करायचे आहे. ऑल रिलेटेड टू ब्युटी, फॅशन वगैरे. ठीक आहे. मोस्टली ब्युटी, म्हणजे माझं जे ब्युटिशियनचं नॉलेज आहे ते, त्यानंतर मेकअप आर्टिस्टचं आहे ते. कारण खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि ज्यावेळी मी ऑनलाईन क्लास सुरू केलेला त्यावेळी पण असं झालं की त्या आयडीला डिलीट करण्यात आलं. ते पूर्ण कंटेंट माझ्याकडनं गेले. माझ्याकडे ते काहीच व्हिडिओज नाही, त्याचा बॅकअप नाही, काहीच नाही आहे. सो मी विचार केला की चला परत नव्याने सुरुवात करते. कारण कसं, आपले कंटेंट कोणी चोरू शकला, आपले कंटेंट कोणी डिलीट करू शकतं, पण आपलं नॉलेज कोणी डिलीट नाही करू शकत. जो प्रत्येक दिवसाला एक्सपिरियन्स येतो तो कोणी डिलीट नाही करू शकत. सो मी विचार केला की चला ते करते. म्हणजे अकॅडमी सुरू करेपर्यंत ज्या इन्क्वायरीज माझ्याकडे येत आहे फक्त त्यांच्यासाठीच नाही, बाकीच्यांसाठी सुद्धा बऱ्याच जणांना शिकता येईल, स्वतःचं काहीतरी करता येईल. असं खूप काही गोष्टी आहेत. सो मी ते एज्युकेशनल आयडीला पोस्ट करणार आहे. विचार केला की आता मी माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिकडे देते. कारण हा जो काही आउटर स्ट्रेस आहे ना, ज्या बाकी फालतू गोष्टींचा, त्याच्यामुळे असं होतं आहे, कामसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे माझं फॅमिलीकडे सुद्धा दुर्लक्ष होतं आहे. दुसरी गोष्ट, पिशूकडे तर नाहीच करू शकत दुर्लक्षच, तो प्रश्न येत नाही. पण बाकी माझा कामावरचा फोकस थोडा हलतोय आणि पूर्ण ना डिस्टर्ब होत आहे सर्व. सो मला तो एक जो काही तिकडे वेळ जातोय ना फालतू गोष्टींकडे, मला असं वाटतं की मी जेवढी स्वतःला बिझी करेल तेवढं तिकडे लक्ष जाणार नाही. आणि ते जे काही आहे फालतू स्ट्रेस, तो माझ्या लाईफमध्ये येणार नाही, किंवा बऱ्यापैकी कमी होईल. मी ॲक्च्युली डॉक्टरसोबत सुद्धा या सर्व गोष्टी कन्सल्ट केल्या. त्यांचं सुद्धा म्हणणं हेच सॉरी त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आलं की थोडा माइंड शिफ्ट कर, थोडं फोकस शिफ्ट कर तू. म्हणजे ज्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट येईल, किंवा तुला बाकी गोष्टींचं काही भान राहत नाही, अशा कुठल्या तरी गोष्टीवर फोकस डायव्हर्ट करून बघायचा. कारण स्ट्रेस एक असं आहे ज्याच्यामुळे तुझे हे सर्व जे काही आजार आहेत ते सर्वात जास्त स्ट्रेसमुळे आहे. सो मी विचार केला की चला ठीक आहे, त्यांनी एक माझं सुद्धा नॉलेज इन्क्रीज होईल, माझी सुद्धा सारखी प्रॅक्टिस राहील, आणि मला जे काही माझं नॉलेज शेअर करायचं आहे, जे माझं आधीपासून ड्रीम आहे, ते सुद्धा कंप्लीट होईल. सो आता स्नेहपीश ब्युटी हेवनची जी आयडी आहे त्याला मी जास्त ॲक्टिव्ह राहायचं डिसाईड केलेलं आहे. ते एक मला अपडेट द्यायचं होतं. तिथे मिनी ब्लॉग्स येत राहतील, इन बिटवीन ब्लॉग्ससुद्धा येत राहतील. कारण जसं मी आधी सांगितलं, मी डिसाईड केलं की प्रिशूचे व्हिडिओज शेअर नाही करायचे, आणि बाकी मग ब्लॉग्समध्ये ॲज सच काहीच राहत नाही दाखवायचं. माझं जे शॉपचं आहे, तुम्ही सारखं सारखं तेच ते बघून किती बोर व्हाल ना. म्हणून मी विचार केला काही इंटरेस्टिंग असेल तरच मी ब्लॉग शूट करेल, आणि बाकी मिनी ब्लॉग्स वगैरे येत राहतील. कारण ती एक माझी आवड आहे आणि मला माझी आवड जपायची आहे. आधी असं झालं की कशाचमुळे माझी कशाबाबतचीच आवड जपल्या गेली नाही, पण आता मला हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे मग मी त्याचा फायदा तर घेणारच. फायदा म्हणजे मला तिथून पैसे येत नाही, पण जी माझी मनाची शांती आहे ना ती खूप जास्त आहे.
शिवाय आता चांगल्या चांगल्या ब्रँडसोबत सुद्धा मी काम करते आहे. जसं मी लास्ट सांगितलेलं, मला खूप छान ब्रँडचे चान्स येतात आहे. मला ते सुद्धा एक काम आहे. सो मी माझे हे जे काम वाढवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मला आता मला कमेंट्समध्ये हे सुद्धा विचारण्यात आलं, की "तू एवढं सर्व मॅनेज कसं करते? किंवा तुला थकल्यासारखं नाही होत का? तुला असं होत नाही का खूप जास्त एक्झर्शन होतंय?" तर नाही, मला त्या गोष्टींनी दमल्यासारखं नाही होत कधीच. मला जो थकवा येतो तो या गोष्टींचा येतो, जो मानसिक त्रास असतो त्याचा. बाकी मला ॲज सच कामाचा थकवा येत नाही. माझं जे इंटरेस्ट आहे मला या कामामध्ये, सो मी ते करते. आता त्यामध्ये मला थकल्यासारखं नाही होत. जसं आई पण म्हणते, की "तू व्हिडिओजचं मागे लावून घेतलेलं आहे, तू शॉपचं मागे लावून घेतलेलं आहे." आणि खूप लवकर म्हणजे बाहेर पडली आहे. तर नाही, मला त्या गोष्टींनी नाही होत दमल्यासारखं. ती माझी आवड आहे, ते माझं पॅशन आहे, ते माझं प्रोफेशनसुद्धा आहे आता. सो नाही, त्याने मला दमल्यासारखं नाही होत. आणि खूप जास्त खुशी होती आहे मला, कारण मी या एका स्ट्रेसमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे आणि प्रचूर ते होतंय सुद्धा. जसा मी माझा माइंड इकडे शिफ्ट करते आहे, तसं एक गोष्टी मध्ये मलाच स्वतःचं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलेलं आहे. असं वाटतंय, स्वतःलाच असं जाणवतंय, की स्ट्रेस थोडा कमी होतोय. बाकी स्ट्रेस तसा असतो, पण आपण माइंड शिफ्ट केला ना आपला, की आपल्याला स्वतःलाच खूप जास्त बदल जाणवतात. तसंच काहीसं झालं माझ्यासोबत. सो असं आहे. तर मला तेच एक अपडेट द्यायची होती. बाकीचे गुड न्यूज काय आहे ते मी तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच डायरेक्टली. आणि आता शॉपला खूप छान छान ऑफर्स सुरू आहे. आणि बघा, सॉरी, गरब्याचे सरळच आहे ना? हां, सरळच आहे. मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्याच्यामुळे. तर गरब्याचे खूप छान छान डिझाईन्स केल्यात आम्ही, खूप छान पोस्टर्स लावलेले आहेत. गरब्याच्या खूप छान छान, सॉरी, नवरात्रीचे छान छान ऑफर्स आहेत. नवरात्रीनिमित्तच मी एक वेगळं काहीतरी करते आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर तेच मी शेअर करणार आहे पुढे. सो व्हिडिओला बघत राहा. मी जे नवीन डिसिजन्स घेतलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि बाकी आता सर्व ठीक आहे. आता संध्याकाळ होत आलेली आहे. दिवसभरापासून मी ब्लॉग शूट करते बोलली, पण दादा आलेला माझा आणि त्याच्यामुळे मग तो शॉप बघायला आला होता. तर त्यांनी शॉप बघितला आणि मग बाकी काही डिस्कशन्स झालं. ज्यांना मला असं वाटतं, की ज्यांना बिझनेसमध्ये नॉलेज आहे ना, त्यांचे सजेशन्स आपल्या खरंच खूप जास्त कामी येतात. मलाही तसंच काहीसं त्याने सजेशन्स दिले. मला ते सजेशन्स पटले. मग त्याच्यावर थोडं वर्क करायला सुरू केलं, असं सर्व आहे. तर चला, आता मी बाकी तुमच्याबरोबर डायरेक्ट घरी गेल्यानंतर बोलेल, कारण जे मला सरप्राईज दाखवायचं आहे ते घरी आहे. आणि जे काही नवीन मी काहीतरी करते आहे बोलले, ते सुद्धा घरी आहे. ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचंच आहे. सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. सो आमचं इथे काम सुरू आहे स्टिकर्स लावायचं. असे स्टिकर्स लावायचं सुरू आहे. असे स्टिकर्स काढलेत आणि बाकी पूर्ण स्टॉक. आणि मी झोपला. नेक्स्ट मॉर्निंग. सो आता दुसरा दिवस. मी याआधी असं कधीच केलं नाही. जो ब्लॉग त्या दिवशी सेंड केला. पण झालं असं की काल मी तुम्हाला थोडंसंच दाखवलं, कारण मला खूप जास्त लेट झालेलं होतं. एक तर घरी पोहोचायला मला 10:30पेक्षा जास्त टाईम झाला काल. आणि कारण मी मला वाटतं 7:30 वाजता घरी गेली होती, प्रिशूला फीड वगैरे करून. मग त्याच्यानंतर परत आली होती, मला काम होतं तर. आणि त्याच्यानंतर मग मी 10 वाजता गेली घरी, म्हणजे इथून 10 वाजता गेली, 10:30पर्यंत वगैरे. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, नंतर आम्ही आमचं काम करायला घेतलं. आणि मग नंतर प्रिशू उठली, त्याच्यामुळे मग मी बाकी काही शूट करू शकले नाही. म्हणजे 2-2:30 वाजले मला ते सगळं करून झोपायला. तर गुड न्यूज काय होती ते आता तुम्हाला त्याच्यावरून थोडंसं लक्षात आलं असेल, पण आता मी तुम्हाला पूर्ण सांगते. तर स्नेह प्रिश ब्युटी हेवनसोबतच आता प्रिशा फॅशनसुद्धा आम्ही सुरू केलं आहे. आणि प्रिशा फॅशनचंच ते ॲक्च्युली काम होतं, म्हणजे प्रिशा फॅशनचाच तो व्हिडिओ होता. एक मिनिट. हां, सो प्रिशा फॅशनचीच ती गुड न्यूज होती. प्रिशा फॅशन सुरू करतो आहे म्हणून. हे बघा, पूर्ण मी कलेक्शन आज शॉपला घेऊन आलेली आहे. ते यासाठी कारण मला सॉर्ट करायचं होतं. आम्ही काल स्टिकर्स वगैरे लावले, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असे काल आम्ही स्टिकर्स वगैरे लावलेत. आणि मला तेच काम होतं. स्टिकर्स बनवले, स्टिकर्स लावले. त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण जे काही पॅकिंग्स करायचे होते, हे असं सर्व आम्ही
हे काम काल केलेलं आहे. तर तीच गुड न्यूज आहे. स्नेह प्रिश ब्युटी हेवनसोबतच आता प्रिशा फॅशनसुद्धा सुरू झालेला आहे आणि खूप जास्त खुशी होत आहे. माझी प्रिशू आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी स्पेशली खूप जास्त लकी आहे. ही ॲक्च्युली माझीच आयडिया होती जे काही म्हणजे या बिझनेसचं. कारण माझं असं होतं की प्रिशूच्या नावाने मला बिझनेस सुरू करायचा होता आणि मी विचार केला की चला आता चांगला चान्स आहे, नवरात्री आहे आणि खूप जास्त खुशी आहे मी. तर हीच गुड न्यूज होती की हे नवीन सुरू केलेलं आहे. काही मी इथे सॅम्पल शॉपला घेऊन आली कारण मला थोडं सॉर्ट वगैरे करायचं होतं आणि बाकी मी बाकी मी बाबांसोबत देणार आहे सेल करायला वगैरे. आणि इथे आता माझं जे इथलं काम आहे ते झालं आहे. आता जातो आहे आम्ही महालक्ष्मी मातेचं जेवण करायला, म्हणजे महालक्ष्मी मातेचा प्रसाद घ्यायला. घरी महालक्ष्मी असतात पण जर महालक्ष्मीचा चान्स आला ना तर तो चान्स सोडायची अजिबातच इच्छा होत नाही. आता त्यावरून मला एक गोष्ट आठवली, ते सांगते मी. ओके, सो मागच्या वर्षी महालक्ष्मीच्या जेवणालाच आम्ही एका ठिकाणी गेलेलो, तेव्हाच आम्हाला काही गोष्टी समजलेल्या ज्याच्यामुळे लाईफमध्ये खूप मोठा चेंजेस आला. म्हणजे खूप मोठ्या म्हणजे खूप काही गोष्टी चेंज झाल्या असं मी म्हणेल. खूप मोठा चेंज झाला. त्यावेळी आम्हाला काही लोकांच्या अशा काही रिॲलिटी माहिती पडल्या की ज्यामुळे आम्ही ते म्हणतात ना पायाखालची जमीन सरकणं, तसं काहीतरी झालं होतं त्यावेळी. आणि आज एक तो दिवस होता जेव्हा आम्ही खूप म्हणजे खूप भयानक अशा टेन्शनमध्ये होतो. मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी आम्ही जेवायला गेलो होतो एका ठिकाणी तेव्हा. आणि एक आजचा दिवस आहे की मी माझ्या सेकंड बिझनेसचं अनाऊन्समेंट करते आहे. सो हाच एवढा मोठा फरक याच्यामुळे आहे की जो मी डिसिजन घेतला त्या डिसिजनमुळे मला बरेच जण म्हणतात की तू म्हणजे थोडासा विचार करायला हवा होता बाळ असल्यामुळे. पण मी म्हणेल की बाळ असल्यामुळेच मी तो डिसिजन घेतला. कारण मला माझ्या लाईफसोबत काहीही झालं तरी काही फरक पडत नाही. माझा विषय हा होता की माझ्या मुलीसोबत कुठल्या गोष्टी चुकीच्या व्हायला नको. त्याच्यामुळे मग मी हा एवढा मोठा डिसिजन घेतला आणि आज मी खूप 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 जास्त खुश आहे. कारण नव्याने काहीतरी सुरुवात करण्यासाठी ना सपोर्ट हवा असतो. ज्याला सपोर्ट असतो ना फॅमिलीचा, तो व्यक्ती कुठल्या कुठे जातो. तर मला मेन या पूर्ण जर्नीमध्ये हेच मिळालं. माझ्या घरच्यांनी, माझ्या काही रिलेटिव्जनी वगैरे असं काही जवळच्या लोकांनी खूप जास्त म्हणजे खूप जास्त सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळेच या नवीन नवीन गोष्टी घडतात आहे. नक्कीच प्रॉब्लेम खूप मोठे मोठे येतात. असं वाटतं की बस आता सगळं संपायलाच आलेलं आहे आणि त्यावेळी देव काहीतरी मार्ग काढतात. असं म्हणतात की ज्याच्यासोबत देव आहे ना त्याचं कुणी काही वाईट नाही करू शकत. आणि ही गोष्ट खरंच मी प्रत्येक वेळी एक्सपिरियन्स करते आहे. आणि खूप म्हणजे मी खूप जास्त खुश आहे. खूप छान असं कलेक्शन आणलेलं आहे. मी तुम्हाला काही ऑप्शन दाखवते आणि त्याच्यानंतर मग या व्हिडिओला एंड करते. कारण बाबा गेलेले आहेत घरी आईला आणि प्रिशूला घेऊन यायला. कारण मी बोलले की तुम्ही त्यांना इथेच घेऊन या, तोपर्यंत माझं जे काम आहे ते फिनिश करते. कारण आता प्रिशा फॅशनचे व्हिडिओजसुद्धा मलाच बनवायचे, मलाच एडिट करायचे आहे त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला एक एक दाखवते इथे. बाकी मी तसा व्हिडिओ बनवून टाकणारच आहे पण तरीसुद्धा खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत. आणि मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला पूर्ण. बॅक नाही, मला म्हणायचं फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. ओके, नाही तर व्यवस्थित दिसलं नसतं त्या लाईटामुळे, मग ते वेगळं विचित्र दिसत होतं. सो आता मी ॲक्च्युली मी हा मोबाईल ना त्याच्यावर ठेवलेला आहे, म्हणजे जे ड्रेसचं आहे त्याच्यावर ठेवलेला आहे. वेगवेगळ्या प्राईसचे आहेत हे बघा. याच्यामध्ये पूर्ण सेट आहे. खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत. आणि बघा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत. आणि हे पूर्ण सेटसुद्धा आहे बघा. पॅन्ट आणि कुर्ती असं हा पूर्ण सेट आहे. बघा यामध्ये पण पूर्ण सेट आहे. हे प्लेन आणि यावर अशी सुंदरशी डिझाईन आहे. प्राईस मी जास्त नाही ठेवला, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे कुर्तीज आहेत.
300 रुपये 350 रुपये वगैरे या रेंजला. बघा आता या खूप चालतात आहे, नवरात्री आहे त्यामुळे असे सुद्धा आहेत. त्यानंतर अशा बारीक प्रिंटमधून आहे, नेकला डिझाईन आहे. ते ॲक्च्युली याचा कॅटलॉग आहे, असा काहीसा येतं ते. बघा यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत. त्यानंतर हे ना मला खूप जास्त आवडलं. ॲक्च्युली हा कलर मला माझ्यासाठी ठेवायची खूप जास्त इच्छा होती, पण नाही, बिझनेससाठी आणलेला आहे, सो आपण आपलं नाही करायचं होता. खूप सुंदर अशी डिझाईन आहे याला, आणि मला ना हा खूप म्हणजे खूप जास्त आवडला. याच्यामधले कलरसुद्धा खूप सुंदर आहे. बघा हा ग्रीन कलर आहे, त्यानंतर हा रेड कलर आहे, हा ब्ल्यू कलर आहे. याच्यामध्ये खरंच खूप सुंदर, आणि हे ना घातल्यावर खरंच खूप जास्त छान दिसतात. त्याच्यामुळे माझी इच्छा होती, म्हटलं नेक्स्ट टाईम मी माझ्यासाठी सुद्धा हे मागवते पूर्ण सेटमध्ये. आणि बघा हे जे मी आधी दाखवलं सुरुवातीला, सुंदर अशी कुर्ती आहे. याची प्राईस आम्ही 250 रुपये ठेवलेली आहे. बघा सो प्रत्येकाच्यामध्ये ना वेगवेगळे कलर्स आहेत, प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे. आणि हे मी पूर्ण लावून ठेवलं. ॲक्च्युली याच्यामध्ये खाली काही वेगवेगळे पॅटर्नसुद्धा आहे. बघा अशा पॅटर्नमध्ये सुद्धा आहे. इकडे पण काही अशा बारीक अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. आता मला जशी जागा वाटली ना, मी तसं म्हणजे सध्या ठेवायसाठी म्हणून मी ते ठेवलं. बाकी मग मी आता हे करेल, म्हणजे बाकी जे काही जे काही बाकी कलेक्शन आहे ते सर्व घरी आहे. तर मी ते पूर्ण शॉपला नाही आणलं. म्हटलं मी फक्त काहीच शॉपला ठेवते, बाकी जे काही आहे ते बाबा सेल करणार तर बाबा ठेवतील, आणि बाकी घरी ठेवलेले आहेत काही एरियामध्ये कोणाला लागले तर. कारण माझे फ्रेंड्स वगैरे आहे, म्हणजे माझे फ्रेंड आहे, तर त्यांचं शॉपला येणं नाही होत ज्यांचं, त्यांच्यासाठी म्हणून मग घरी पण काही ठेवलेले आहे. सो असं आहे. तर मी एकंदरीत खूप म्हणजे खूप 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 जास्त खुश आहे. माझी खुशी मी शब्दात नाही सांगू शकत, म्हणजे मी खूपच जास्त खुश आहे. आणि आता वर्कलोड नक्कीच खूप जास्त वाढला आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं, पण ठीक आहे, म्हणजे मी हॅप्पी आहे. आणि असं आहे. तर चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. महालक्ष्मीच्या प्रसादाला जायचं आहे, देवीतसुद्धा जायचं आहे. तर जमलंच तर मग बाकी जर काही शेअर करता मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेल मी. ब्लॉग तर नाही आता, कारण मग खूप जास्त लाँग होऊन जातो. तर चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्रिशा फॅशन हे नाव कसं वाटतं आहे? नाव तर बरं म्हणजे नॉर्मलच आहे. मला नावावरून एक लक्षात आलं की स्नेहप्रिशबद्दल खूप हे होतं, म्हणजे खूप डिफरंट वाटतं आहे वगैरे असं मला खूप जणांनी पॉझिटिव्ह सांगितलं. तर स्नेहप्रिश म्हणजे स्नेहा माझं नाव आणि प्रिशा प्रिशूचं नाव. माझी मुलगी म्हणजे माझं आयुष्य आहे, त्याच्यामुळे माझं असं होतं की नाही, मला जे काय करायचं आहे ते तिचं माझं नाव घेऊन करायचं आहे. आणि खूप डिफरंट असं आहे. मला त्या नावाबद्दल निगेटिव्ह आतापर्यंत कोणी काहीच नाही बोललं, आणि खूप म्हणजे मला खूप आवडतं ते नाव. सो मी प्रिशूच्या नावाबद्दल पण असं खूप रिसर्च केलेली, आणि मला तिचे नाव ठेवताना पण मला तिचं असं होतं की तिचं नाव असं काहीसं ठेवायचं जेणेकरून तिच्या नावाचा अर्थसुद्धा चांगला असेल, आणि ते नाव असं खूप म्हणजे जुन्या टाईपमध्ये नाही वाटणार किंवा काय असं नाव ठेवायचं होतं. मला ते नाव म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं, त्याच्यामुळे मग मी ते ठेवलं. आणि म्हणजे ते ब्राह्मण एक त्यांनी सांगितलं होतं तिचे कुंडली वगैरे सगळं बघून. आणि खरंच खूप सुंदर नाव आहे, खूप सुंदर मुलगी आहे माझी. आता काय सांगू मी, म्हणजे प्रिशूचं ना एक गोष्ट तिच्या एवढं असं वाटतं आहे की खूप लवकर ती मोठी होत आहे. आणि मला वाटतं असं सर्वच आईंना वाटत असेल की मुली खूप लवकर मोठ्या होतात. तिचे एक गुण बघून मला असं वाटतं की बापरे, प्रिशू किती लवकर मोठी होती आहे असं. तर चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते, नाही तर बडबड करण्यात व्हिडिओ खूप जास्त लाँग होऊन जातो. काल पण मला फक्त तब्येतीचं अपडेट द्यायचं होतं, पण ते एवढं लाँग होऊन गेलं. तर असं आहे, जाऊ द्या. आता चला मी फायनली या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी आणलेलं कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की सांगा. प्रत्येक याच्यातले कलर ऑप्शनचा वगैरे वेगळा व्हिडिओ मी टाकणारच आहे, कारण मी ऑनलाईन ऑर्डर्स घेण्याचा सुद्धा विचार करते आहे. त्याबद्दल आणखी जास्त काही ठरवलेलं नाही, डिस्कस केलेलं नाही आहे, पण बघूया. डिस्कस ॲज कोणासोबत करायचं नाही आहे. मी जे डिसिजन घेते ते सगळ्यांना मान्य असते, पण विचार करते की ऑनलाईनचा सुद्धा सुरू करायचा. तर चला या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.